बोला. मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख. माझ्या ह्या महाराष्ट्रातल्या कष्टकरी शेतकऱ्यांबाबत अक्षरशः गेल्या 5 वर्षापासून कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात 2-2.5 वर्ष आर्थिक संकटात शेतकरी सापडला. त्या बिचाऱ्यानं कोरोना काळात उत्पन्न करून शेतीमालाचा अन्न पुरवठा केला. नंतर गेल्या 2-3 वर्षापासून अतिवृष्टी आहे, चालू वर्षी दुष्काळ आहे, गारपीट आहे, चक्रीवादळ आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी सोलापूर जिल्ह्याबरोबर संपलेला आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, या तिघांकडे मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या लेखी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे की या राज्यातल्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करा. भले त्याचं 5 लाख कर्ज असू द्या, त्यातलं 2 लाख माफ करा. दुसरी मागणी आहे शेतकऱ्यांचं कृषी पंपाचं 100% वीज बिल माफ करावं आणि 6 महिन्यापूर्वी प्रति लिटर दुधाला 5 रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे. ते बऱ्याच शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकाच्या खात्यावर जमा झालेलं नाही, ते त्वरित जमा करावं. अन्यथा जनहित शेतकरी संघटना सोलापूर जिल्ह्याबरोबर राज्यातले लाखो शेतकरी घेऊन रस्त्यावर उतरून आम्ही तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यात विशेष महत्त्वाचा मुद्दा आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी सत्ता नसताना सांगितलं होतं मध्य प्रदेशमध्ये 6,500 कोटी कर्ज ही शेतकऱ्यांचं वीज बिल मध्य प्रदेशच्या सरकारनं भरलेलं आहे. अजितदादा पवार साहेब म्हणले होते की तेलंगणाला मोफत वीज दिली जाते, महाराष्ट्र सरकारला काय अडचण आहे. म्हणजे तुम्ही सत्तेवर नसताना ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येतात. आता तुम्ही सत्तेवर आहात, अजितदादा आणि फडणवीस साहेब तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आता सत्ता तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे तातडीने तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 100% कृषी पंपाचं वीज बिल माफ करावं, 2 लाखाची सरसकट कर्जमाफी करावी, शेतकऱ्याला सगळ्याला पंक्तीत वाढावं. अन्यथा तुम्ही अन्याय करताय, दिलेला शब्द पाळत नाही, याचा परिणाम पुन्हा तुम्हाला विधानसभेला भोगावा लागेल.